कशाला पाहिजेत काय रे? राणा, आम्ही जे केलं ते तुझ्यासाठीच केलं ना? पण खोटं बोलून ते सोड र. तू माझ्यासंग बोलणार आहेस का नाही ते सांग मला. आता बोलतोय ना वा? म्हणजे राग गेला ना तुझा? नाही, पण म्हणून का तुझ्या सगळ्याचं बोलणं टाकून देऊ? चूक अंजलीबाईंची होती, त्यांनी सांगितलं म्हणून तू केलं. नाही राणा, बहिणींची काय बी चूक नाही यात. कोणाची चूक आहे सांग की. बरं ते समजा जाऊ दे, तू मला कैऱ्या काढायला मदत कर, बाकी नंतर न बघू. चालतंय. कुठली कैरी पाहिजे सांग तुला, बरोबर मी तीच पाडतो. सांग. अरे ते पाडायची नाही, हलक्यात हाताने काढायचे. बर, पण कशाला पाहिजे काय रे तुला? ते वहिनीच नाही यायच्या आहेत. राणा, त्या वहिनी साहेबांचं तू लय ऐकत जाऊ नकोस. त्यांचं ऐकताना असं घोळून बसतोय बस सगळा. असं तुम्हाला नाही वाटतंय, पण मला तर काय वाटत नाही. उलट आता तर अजून मी आदर द्यायला पाहिजे त्यांना. म्हणजे हे बघ, म्हणजे कोण आहे सुकाळी जा दुसऱ्याच्या मनात तुझी करा लाज वाटत नाही काय? राणा तुम्ही अहो नुसता निरोप दिला असता तर कैरी पोतं पाठवून दिलं असतं की. पोतभर नकोय, 10-12 पाहिजे होते. अरे मी लय उडकलं, पण कुठं बी कैऱ्या सापडल्या नाही. नशिबानं तुझ्या मनात सापडल्या. अहो माझं नशीब चांगलं, आमच्या म्हाताऱ्याचं ऐकलं म्हणून हे झाड ठेवलं. नाही कवाच तोडणार होतो 4 वर्षामागे. म्हणजे अहो या झाडाला मोहर देत नव्हता, कशाला वज्ज तोडून टाकणार होतो. पण आमच्या म्हाताऱ्यानं खोटं सांगून काय म्हणायचा, ह्या वर्षी मोहर येणार आहे, सपना चालतं, कौल लावला होता. बाबांना सांगितलं असं काय बाय खोटं नाटक सांगून मला हे झाड ठेवायला लावलं. त्याच खोट्यानं या झाडाला कैरी आल्या बघा. कमालच आहे की. या झाडाला मोहर येत नव्हता, अख्ख्या गावाला माहित आहे. काय बरकत, पण ह्या वर्षी मोहर आणि कैरी आल्या. देवाचीच करणी. अहो देव कोणत्या वेळी काय खेळ खेळ सांगता यायचं नाही. आपण वरवर बघतो, देव कधी काय चमत्कार दाखवीन ते तेच जाणं. देव बिव काय नाही, खरा चमत्कार झालाय तो बाजाच्या म्हाताऱ्यामुळे झालाय. बाजाचा म्हातारा जर खोटं बोला नसता तर बाजाने हे झाड तोडलं असतं. काय रे बाजा, तोडलं असतंस का नाही? होय, आज जे काय फळ लागलं या झाडाला ते म्हाताऱ्याच्या खोट्यापणामुळेच. हा, चल बरं आपण कैऱ्या काढूया. होय थांब काढतो कैरा. चल इथून जाऊ. ढकलतो नाही. अंजलीबाई चांगल्यासाठी म्हणत होत्या ते हेच. बाजादाचा म्हातारा जसं चांगल्यासाठी खोटं बोलत होता, तसंच अंजलीबाईंनी केलेला खोटेपणा बी चांगल्यासाठीच होता. तर नाही, अंजलीबाईंसंगत बोललं पाहिजे. हे घे. माऊ आपण का चाललंय आजोबाकडं? का म्हणजे तूच मला म्हणाला होतास ना की तुझे सगळे मित्र मामाच्या गावाला गेलेत आणि तुला पण जायचंय म्हणून चाललोय आपण. पण आता गावात जाऊन काय उपयोग? आणि मामा कुठे आहे तिथं? तिथं म्हातारा आजोबा आणि आजी. पण ते संगत मी काय खेळू? लाडू, आता आपण मामाच्या गावाला चाललोय ना हेच पुरेस आहे. तिकडे जाऊन काय खेळायचं ते नंतर ठरवू. मामा कुठे आहे तिथं? नसू दे माऊ. लाडू, आता तुला मामाच्या गावाला जायचंय म्हणून आपण चाललोय ना, मग गप्प बस जरा. तुला एक होतार द्यायस बघ. इकडे ये. बाहेर. तुला कोणी सांगितलंय? तुझ्या राणादांनी? नाही. मग मला कळतंय की तुझ्याने राणादाची गट्टी झाल्या म्हणून तू मला नाही आल्यास.
आपण तिथं जाणार आणि तिथे राहणार आहे ना. राहणार मला चल म्हणणार आणि तू नाही म्हणणार. तुमच्या दोघांच्या मध्ये माझं बजवणार बघ. होऊ दे काही, पण तू माझ्या सोबत यायचंच. नाही, तू माझ्या नावावर का पावती फाडतीस? तुझा मी तर जातो. आता तुला पण मी नकोशी झालीये का? तसं नाही ग, तुझी गाडी घ्यायला येतो की मी मामाच्या गावाला, पण मी तसं राहतो बघ. आपलं घर लय मोठं आहे बघ. लाडू, तू माझ्या सोबत येणार आहेस का नाही? तू पण जाऊ नकोस. मला नाही जायचंय मामाच्या गावाला. येणार आहेस का नाही? नाही. नक्की नाही? नाही. ठीक आहे, मी जाते एकटी. काही मी एकटी वगैरे जाणार नाहीये. उतर खाली. चल, तू येतेस माझ्यासोबत. मी नाही आलो तर राणादा तुला न्यायला नाही, म्हणून तुम्हाला नालास ना व. शानीच आहेस की. असू दे असू दे, चल माझ्यासोबत. चल खालती चल. मग नको जायला ऐकी. लाडू चल लवकर. मग मी राणादाला समजवतो. लाडू, एक शब्दही तोंडात नकोय मला. चल लवकर. अंजली, अगं कशाला उगं वाढवायला लागल्यास? गोदाक्का, यांना माझ्याशी नाही बोलायचंय. अगं आपण समजून सांगूया की त्याला. नको, तुम्ही कुणीही मध्ये पडू नका. यांचा राग शांत होणं जास्त महत्वाचं आहे. अच्छा, मग तुम्ही इथं थांबला तर त्यांचा राग शांत होणार आहे? हे बघ, परत एकदा विचार कर. गोदाक्का, हे बघा गोदाक्का, या अशा टायमाला जाऊबाईंनी या घरातनं जाणंच बरोबर आहे. निघते मी. अंजली, मावा ऐकी. चल लवकर, हे बूट घाल लवकर. राणादा बघ की, माव म्हणाला हे वाडा सोडून जायचं म्हणून. लाडू तू आज जा, मी बोलतो. हा जा. काय झालंय? एवढा राग आलाय? मी कुठे? तुम्हालाच राग आलाय माझा. गेला तो. माझी चूक कळली मला. हे कौल बिल खरं नसते कळले मला. आणि तुम्ही खोटं वागला ते माझ्या चांगल्यासाठी. मला वाईट वाटू नये म्हणून मी भडकलो. सॉरी. मी सरळ समजावून न सांगता खोटा कौल लावला त्याबद्दल मी पण सॉरी. तुमच्या तर फिट्टपट झाली ना. आता कुठं बी जायचं नाही बघा तुम्ही. पण एका अटीवर. सांगा की. यापुढे दैवावर नाही तर कृतीवर विश्वास ठेवायचा. ठेवला. माझ्या आजाराची कृती करायची ना. अहो चला. काय चाललंय? महाराणी वाणी का नटायलास अशी? म्या महाराणी पाठराखी नाही म्या. अगं पोठरा की नाही तर मग घरातली जरा कामं कर की. काय हे पावडर लावत बसल्यास? काहीच काम नाहीत मला. काय करू म्या? बरोबर आहे, आयतं घेणाऱ्यांना हे कायम असंच वाटत राहणार. ताईसा, या जरा बसा बसा. नाही बसायचं आम्हाला. नाही बसायचं आम्हाला. ताईसाब, एक तर मरणाचा उन्हाळा सुरू आहे. तुम्ही असं भडकलास तर कसं चालेल? तुमच्या पोटातल्या जीवाचा जरा तरी विचार करा. ही तुम्ही अशी भडकाभडकी केली तर तुमचं पोर बी असं भडकूच जन्माला येईल. अगं ये तुझ्या डोसक्यात काय फॉल्ट आहे काय? हा, कोण सांगतो तुला असल्या भाकड कथा? अहो भाकड कथा नाहीत या ताईसाब. जुनी जाणती माणसं सांगतात पोटुशी असणारी आई जशी वागते का नाही, पोर तसंच जन्माला येते. अहो पाहिजे तर तुम्ही ते सन्निधाने आणलेल्या पुस्तकात वाचा, हेच लिहिलं असेल. वय आमचं डोसकं आधीच लई फिरलंय, त्यात तू आता अजून फिरवू नका. कळतंय तुला?
ताईसाहेब जरा बसा, थोडं बसा बसा. लय पाय दुखायलेत. मी चेपते. हा आई ग देवा. मला सांगा, तुमचं डोसकं का फिरलंय? आम्ही एवढी मेहनत केली, त्या मास्तरनीच्या भामटेगिरीचा पिक्चर दावला ठोकळ्याला. अहो त्यांची झाली की भांडणं? झाली आणि लगेच मिटली बी. मिटली? काय सांगताय? मग काय, अगं बारकी बारकी पोरं बी परवडली. त्यांच्यात जरा जरी भांडणं झाली का नाही, 10-15 दिवस एकमेकांना तोंड बी दावत नाहीत. ही तर मोठी आहेत, 2 दिवस झालं की लोक गुलू 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 बोलायला सुरुवात करतात. राणाजी, अंजलीबाई, अक्कल काय घाण टाकल्या का ग यांनी? अहो ताईसाहेब जरा शांत शांत. अहो झालं गेलं गंगेला मिळालं. तुम्ही जरा तुमच्या पोटातल्या जीवाकडे ध्यान द्या. वहिनी आत येऊ काय? राणा भाऊजी या. वहिनी तुम्ही बसा, तुम्ही आराम करा. हे घ्या, तुम्हाला कैऱ्या पाहिजे होत्या ना? आई ग, अरे वा, खरंच की बरं झालं बघा तुम्ही कैऱ्या आणून दिल्या. आम्हाला वाटलं आता या टायमाला कैऱ्या मिळतायत का नाही. अहो वहिनी मिळालंच नसत्या, पण ते आपल्या भाजीला आहे की नाही, त्याच्या आंब्याला लई वर्षांनी आणि ते बी लेट मोर लागला, तिकडे मिळाल्या. नशीब म्हणायचं सासूबाईंचं. आई बी उन्हाळ्यामध्ये ते कैरीला चटणी मीठ लावून द्यायची खायला. हा, आम्हासनी बी चटणी मीठ लावूनच कैरी खाऊ वाटायल्या. आईची सवयच ती. बरं तुम्ही काळजी घ्या. खोकला की नाही, थोडं कमी रडायच्या घाईत आलता. ताईसाहेब ते जाऊ द्या, मरू द्या. म्या का नाही कैऱ्या कापून चटणी मीठ लावून आणते. हा फेकून त्या रोगट कैऱ्या. ऐकलंच ना ब, लेट मोहर आलेला लेट कैऱ्या आहेत त्या. कुठल्या रोगट झाडाच्या असतील कोणाच जा बाई फेकून दे. ताईसाहेब अहो तुमच्या पोटातल्या जीवावर लई खतऱ्या संस्कार होणार आहेत बघा. ज्या दिवशी जन्माला येईल का नाही तेव्हापासून ते चिडचिड आणि कपट हे सुरू राहणार. त्याचं. आमच्या बाळाबद्दल एक शब्द जरी वावगा बोललीस का नाही तर जीभ छाटून टाक ना. चल निघ, तोंड काळा कर तुझं. सासूबाई अशाच पाठीशी राहा. राणाला या की रे लवकर. नीट जेव. राणादा नीट आहेस ना? जाम टेन्शन दिलतस मला. कसलं टेन्शन? काय झालं? काय नाही, ते वैन्यान राणादा. काय नाही, अरे सांगू दे की काय सांगायचंय ती. काय नाही बा, ते यो बाप होणार आहे ना व, तर आमच्या मागे लागल्या बघा. अरे मग काय चुकीचं आहे त्यात? तुम्ही बी घ्या मनावर. अरे सांगून सांगून कंटाळलो मी. गोदक का आमचे लय भारी झाले बघ. अरे ते अंजलीला सांग, आजचा समदा स्वयंपाक तिनं केलाय. मी नुसती मागं उभी होते तिच्या. आमची लय भारी झाली आहे. हे दाखले सुनबाई कुठे? ती झोपल्या. ते आजकाल जरा लवकर दमते हो. ते झोपले, मग घरातल्या सगळ्या खबरा आम्हाला सांगणार कोण? एका अर्थानं बरं आहे, कुटुशी राहिल्यापासून समजा वादळ शांत झाल्यासारखं झालंय. वय आणि हे थोरलं वादळ ते झालं का नाही शांत? नाही, 2 दिवस घोंगावत होत, पण आता दोघांची दिलजमाई झाल्या. ह्या रानाच आपल्या काहीतरी असतंय बघा. तेच सांगत होतो मगाशी. राणादा नैशाला कल्टी मारली बघा. विषय संपला ना आता, मिटलंय की समज. तू गप जेव की. जेवतोय मी. आबा याच्याकडे ध्यान देऊ नका.
माझं सगळीकडे ध्यान असते, कुणाचं भांडण, कुणाचा रुसवा, सगळीकडे ध्यान असते माझं. काय अंजली? हा आबा, म्हणजे छोटासा गैरसमज झाला होता, पण चूक माझी होती. नाही बा, ती चूक माझी होती आणि मी कबूल बी केले. कशी केली कबूल? कौल लावून? नाही म्हणजे चूक कबूल केले आबा मी. ते जरा कौलाचं जादाच मनावर घेतलं मी. पण परत ते वाटेला जाणार नाही, उगा आमच्यात भांडण होते. अरे भांडणाशिवाय नवरा बायकोच्या संसाराला मजा नाही. आता मी बी त्याच भांडणं काढतो, तेव्हा मला पण मजा येते. अरे वा. लाडू फटके देऊ का तुला? आधी राणा दादा पटके दे, मग मला पटके दे. हो, तू आधी गपचूप जेव. चल तुकडे कर. पण हाताने जेवतोयस, मागे ठेवतो आज. अहो लईच काम पडले की तुम्हाला. का? एरवी कधी करत नाही का मी? नाही नाही तसं काय नाही. हो? ते लाडू आज गोदक्का जवळ झोपायचं म्हणते. आता गोदाकांची सवय झाली आहे त्याला. टाकले की त्यामुळे आपल्याला आपला टाइम घावतोय. बरं ते आमटी लई भारी चालती. तुम्हाला आवडली ना, मग झालं. ते नव जरा बरोबर घास की. बरोबरच तो घासते. स्पीड कमी आहे तुमचा. दे इकडे 2-4 भांडी मी घासतो. अहो काहीतरीच काय, मी घासते ना, तुम्ही बसा. अहो स्पीड वाढेल की. अहो. घासतो की. कसं ना, मला कुठे जायचं एवढं भरभर आवरून? तर का तुम्हाला झोप आली असेल तर तुम्ही वर जाऊन झोपा. अहो असं कसं झोपू? आपलं काय ठरलं होतं काय? माहिती की तुम्हाला बी. काय? अहो कृती करायची ठरले ना आपलं. काहीतरीच काय. जा तुम्ही, मी घासते भांडी. अहो आवरा की बरोबर. मी करतो की मदत, लगेच होऊन जाईल. काही गरज नाही, मी घासते म्हणलं ना भांडी. तुम्ही बसा वर. अहो काय होत नाही, मी घासतो. अहो, अजिबात नाही मी घासतो. द्या. तुम्ही नका हो घासू. अहो द्या इकडे. काय चाललंय? परत भांडायला लागलायस काय? नाही 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 कुठं काय नाही. मग वावर की लवकर, मला गोष्ट ऐकायच्या. झोप आल्या मला. लाडू तू गोदक्का जवळ झोपणार आहेस ना? नाही माऊ जवळ. गोष्ट ऐकणार मी. गोदक्का लाडूला आज तू गोष्ट सांग की. होय होय, मी सांगते तुला गोष्ट. हा नाही माऊ सांगणार. अरे मी सांगते म्हणलं नव. तुझा रानादा माऊला भांडी धुवायला मदत करतोय, करू दे की. सकाळी तर भांडत होती आणि आता मला दोघं बी कळती द्यायल्यात. लाडू तुला गोष्ट ऐकायची आहे नव? चल मग मी सांगते. अहो अहो आवरा की बरोबर. आज जे ठरले ते ठरले. करतो मी मदत. चल. अहो तुम्ही जा लवकर. अहो असू दे की लवकर. गोदाका नाही जाणार.